आजच्या कालखंडात जर नामसप्ताह म्हटला की कधी त्यातला काकडा वाकडाच होऊन जातो. इथे काकडा आहे, विष्णू सहस्रनाम आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, गाथा भजन आहे, रामायण कथा आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे आणि जागर आहे. वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेले सर्व कार्यक्रम आपल्या नामसप्ताहात होतात. याचा माझ्यासारख्याला सुद्धा एक सार्थ स्वाभिमान. मात्र एक विनंती तुम्हाला करतो आहे, तुम्ही टाळ्या वाजवल्या ना, मला वाटतं आपलं लयच जमलं, काही जमलं आपलं, काहीतरी विशेष झाला आपल्याकडनं. आणि तसं मनात आलं कुठेतरी एक वेगळा विकार जागृत होतो. म्हणून कृपया आता टाळ्या काही तुम्ही वाजवू नका, काही आवश्यकता नाही. मला एकाने सांगितलं टाळ्या वाजवल्या ना, जसं कुस्तीत कबड्डीच्या डावात, कबड्डीचा डाव सुरू आहे, कुस्तीचा डाव सुरू आहे, काही खेळ चालू आहे, टाळ्या वाजवल्या की त्या खेळाडूचा उत्साह वाढतो. इथल्या खेळाडूचा उत्साह आहेच. आपणा तुम्हा आम्हा सर्वांचा एक वेगळी प्रेरणा आपल्या निर्माण झाली पाहिजेत. एक गांभीर्याने संतांच्या शब्दाचा, संतांच्या वचनाचा विचार आपल्याला करायचा आहे. आश्चर्य आहे, मी हे वाक्य तुमच्यापुढे ठेवत होतो की नामसप्ताह म्हटला की आजकाल गाथा भजनसुद्धा आता हळूहळू कमी झालं महाराज. त्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. गाथा भजन नामसप्ताहात असलं पाहिजे. दुसरा भाग असा आहे, सप्ताह. लोक म्हणतात आम्ही सप्ताह करू पण विना घेणार नाही, विना घेणार नाही. काय सप्ताह करायचा ना, नामसप्ताहात विना आपला सर्वात महत्त्वाचा आहे. अग्रगण्य स्थान जर कुणाला असेल तर विण्याला इथे विना नामसप्ताहात असला पाहिजे. आणि इथे तर गंमत अशी आहे, धुमेगावमध्ये नामसप्ताहात विना घेतल्या जाईल यात नवल नाही. इथे अनेक वर्षापासून सतत 24 तास विना सुरू असतो. ही विशेष आनंदाची बाब आहे, विशेष बाब. ही विशेषच बाब आहे. ही विशेष बाब म्हणजे लक्षात आलं असेल ना माझं वाक्य. चला पुढ्यात. आणि सेवेचे शिरोमणी जे आहेत, ज्यांनी सेवेचा रस्ता सामान्य प्रत्येक माणसाला दाखवला की सेवा अशी करायची आहे, ते सेवेचे शिरोमणी, सेवेचे मार्गदर्शक, सेवेची वाट दाखवणारे जे आहेत, ज्यांच्याशिवाय कुठलं गावच राहत नाही असे. बाकीचे तरी मंदिरं कुठे असेल कुठे नसेल, पण एक असे आहे, त्याचा हेतूच असा आहे महाराज, त्याचा हेतूच असा आहे की त्या गावात सेवेचं व्रत असलं पाहिजेत, तेथे एक ताकद असली पाहिजेत, त्यातला एक उत्साह असला पाहिजेत, तेथे शक्ती निर्माण झाली पाहिजेत. हे एवढ्यासाठी प्रत्येक गावात हनुमंतरायाचं मंदिर आहे. आपल्या गावचं आणखी काही वेगळं असं आहे, अख्ख्या महाराष्ट्रात आपलं गाव वेगळं की इथे अखंड विना आहे, हे तर विशेष आहे. पण कुठल्याही 90 वर्षाच्या, 95 वर्षाच्या, 98 वर्षाच्या माणसांनी जर विचारलं की आपल्या गावामध्ये हनुमंतराय जे आहेत त्यांना जी आंघोळ गंगेच्या पाण्याने घातल्या जाते ही कधीपासून आहे, तो म्हणतो मला आठवतं तेव्हापासून आहे. हे विशेष आहे. आणि ही जबाबदारी हे गावकरी सांभाळतात. माऊली हे काही लहान गोष्ट नाही. आणि इथे या नामसप्ताहात ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे असे आमचे माऊली, त्यांच्या नेतृत्वात. तर आम्ही एकदा मला वाटतं 20 वर्षापूर्वी आपण एक जो कार्यक्रम केला होता, 20 वर्ष झाले त्या कार्यक्रमाला, पूर्वी नव्हे 20 वर्ष झाले असतील, 20 वर्ष. तसं एका दिवसाला 40 क्विंटल धान्य लागायचं. असा तर आदरणीय माऊलींनीच व्यासपीठाचं नेतृत्व केलं होतं. आणि कथा जी आहे, गोरक्षक किंबहुना जे राज्यभर शिबिरं चालतात, ज्या शिबिरातून टाळकरी तयार होतात, ज्या शिबिरातून वारकरी संप्रदायाची ताकद वाढते, त्या शिबिराला सतत सहयोग देणारे, एक ब्रह्मचर्य जीवन जगणारे आणि एक सेवाधारी व्यक्तिमत्व
आदरणीय आमचे परमस्नेही हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांची कथा आहे, ही विशेष आहे. आता आम्ही कथा ठेवतो कधी कधी, सांगतोच हां. केशभट महाराज हेही सांगणं आवश्यक आहे समाजात. आम्ही कथा ठेवतो आहे. मी एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, एकादशीचा दिवस होता. म्हटलं ते कथाकार जे आहेत त्यांना घ्या ना बोलून आपल्याबरोबर. ते पण त्यांचं जेवण झालं कधी, दशमीला नाही, एकादशीला. अरे ज्यांना वारकरी संप्रदायातली एकादशी धरण्याचं जुळत नाही त्यांना आपल्या व्यासपीठावर आणून त्यांची कथा ऐकण्याचं काय कारण आहे? काय संबंध आहे मला सांगा. नको त्या गोष्टी करत राहता तुम्ही लोक. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, बाकीचे. इथे तर योग्य निवड आपण केली, हा त्याचा अर्थ आहे. याही गोष्टी समाजातील वारकरी संप्रदायातील गावातील जे प्रमुख लोक आहेत, सप्ताहाचे जे संयोजक आहेत, त्या सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मी कोणाची टीका करतो असं नाही, पण इथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेला जपणारे लोक लागतात. येथे वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत लोक लागतात. कारण आम्हाला वारकरी संप्रदाय असा आहे, या विश्वामध्ये एकच संप्रदाय असा आहे की जो सर्वांना एकत्र घेऊन चालतो आहे, सर्वांना अखंडपणा सर्वांचा टिकवतो आहे. विठ्ठला विठ्ठल. ती यांची चूक नाही, आम्हीच त्यांना ते शिकवलं ना. विठ्ठला विठ्ठल. काही अपवाद असतात, अपवाद. वयोवृद्ध माणूस आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी ह्या आवश्यक असतात. वारकरी संप्रदायाची साधना केलेली आहे, त्यांच्या जीवनातलं तप आहे, त्यांच्या वयाचा भाग लक्षात घेता काही गोष्टी करणं हे अतिशय गरजेची बाब असते, हेही तितकंच खरं आहे. चला पुढे. म्हणजे काही अंशात समर्थन केलं तर अशा पद्धतीत हे कार्यक्रमाची रचना जी आहे ती अतिशय सुंदर आहे, व्यवस्थित आहे. आणि आज विशेषत्वाने आजचं दुपारचं कीर्तन आहे. नामसप्ताहात दुपारी किती कीर्तनं झाले? पहिलंच आहे. सप्ताह कधी सुरू झाला? 5वा दिवस आहे. रामनवमीला सुरू झाला का? रामनवमीचं कीर्तन झालं का? फुलं वर्ष झालं. म्हणजे आजचं पहिलं कीर्तन आहे दुपारी. असं कसं काय? मला आमचे परमस्नेही जे आळंदी क्षेत्रामध्ये आमच्या ज्या संस्था चालतात, त्या अनेक संस्थांना ज्या ज्या वेळेला गॅसची अडचण निर्माण होईल ती गॅस सातत्याने वारकरी संप्रदायाच्या मंडळाला पुरवणारे माझे मित्र आदरणीय शरदराव म्हटले तुम्हाला यावंच लागतं. मला वाटतं याच्या अगोदर येऊन गेलो मी. तसे या याच्यापूर्वी या गावात 2 वेळेला गेलो, 2 वेळेला. तर शरदराव म्हटलं तुम्हाला यावंच लागेल. म्हटलं कुठे शक्य नाही, माझ्याकडनं जुळणार नाही. ते म्हणजे यावंच लागेल. नाही संध्याकाळी तर दुपारी का होईना. म्हटलं दुपारी काय करणार आहे? नाही ते म्हणे आहे कार्यक्रम म्हणून दुपार. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार ही दुपार मला येण्याचा हा योग आला. आणि मग निमित्त काय दुपारचं निमित्त लागेल ना काय. तर निमित्त जे आहे ते आहे आदरणीय वैकुंठवासी रावसाहेब तुकाराम कुलाळ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तो परिवार जो आहे, या परिवाराने प्रतिवर्षी आपल्या वडिलाच्या निमित्ताने, आपल्या आजोबाच्या निमित्ताने कुठेतरी सत्कर्म व्हावं आणि आपण त्याच्यात सहभागी असावं, असं त्या परिवाराच्या डोक्यात असण्याचा परिणाम हा येथे उतरला. काय झालं, काय केलं त्यांनी, काय विशेषता आहे त्यांच्या जीवनातली? 2-3 वाक्य सांगतात. कारण ते फक्त 22 वर्ष जगले, पण वयाच्या 10 वर्षाच्या असताना, अतिशय लहान असताना की सहज भजनी मंडळ भजन सुरू झालं. त्याने विणा घेतला आणि तो विणा घेतल्यानंतर अचानकपणे त्याने तो 7 दिवस विणा खाली ठेवला नाही. आणि त्याचं कारण असं झालं की तेव्हापासून नामसप्ताहाला प्रारंभ झाला आणि ते लवकरच निघून गेले. खरं सांगतो तुला, असे लोक संत असतात.
तुम्ही असं म्हणाल अहो साधे माणसं होते, भोळे बापडे होते, त्यांना काही जमत नव्हतं, त्यांना काही माहीत नव्हतं, त्यांना काही येत नव्हतं, त्यांचं शिक्षण कमी होतं, असं आपण ठरवतो कधी कधी. पण या अशा गोष्टी ज्यावेळेला त्यांच्याकडनं सुरू होतात कुठेतरी तेथे एक विशेषत्व दडलेलं आहे माऊली. आता मला एकाने लावतो संसारिक माणसं, कधी कधी लोक असं म्हणतात हा संसारिक आहे, हा पारमार्थिक आहे. का? अहो याला 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, जमीन जुमला आहे, व्यापार आहे, तो संसारिक माणूस. आणि हा माणूस पारमार्थिक आहे, पूर्ण वेळ या क्षेत्रात देतो आहे. मी अगदी सोपी व्याख्या आपल्याला सांगतो, सोपी. किती मुलं आहेत, किती बायका आहे, किती बायका म्हटलं तर पुन्हा अडचणी निर्माण होतील. म्हणजे लग्न झालेलं आहे, जमीन आहे, व्यापार आहे, सर्व गोष्टी आहेत, तो कसं काय पारमार्थिक ठरेल? आणि एक माणूस पूर्ण वेळ या क्षेत्रात घालवतो आहे, तो माणूस कसा पारमार्थिकच ठरेल ना? सोपी व्याख्या. ज्याच्याकडे मुलं बाळं, संसार, व्यवहार, व्यापार सर्व आहे, पण ज्या वेळेला तो माणूस देवापुढे जातो, हात जोडतो आणि देवा माझ्यावर तुझी कृपा झाली पाहिजे, हा भाव ज्या वेळेला देवाच्या पुढे मांडतो त्यावेळी तो संसारिक जरी असला तरी तो पारमार्थिक आहे. आणि पारमार्थिक जरी माणूस असेल, तुम्हाला दिसताना फार मोठं वैभव परमार्थाचं असेल, पण जर देवापुढे गेल्यानंतर जे संपून जातं, जे नाश पावतं, असं जो मागतो तो पारमार्थिक जरी दिसला तरी तो संसारिक आहे, हा सिद्धांत आहे. विठ्ठल कमी वयाच्या कालखंडात त्यांनी या क्षेत्राला एक आकार दिला आणि त्याचा परिणाम आज आपल्या दृष्टोत्पत्तीस अशा प्रकारचा येतो आहे. आणि त्यांचा परिवाराचा जर विचार केला तर आदरणीय आमचे महादेव भाऊ, श्रीहरी भाऊ, नागोराव भाऊ, आमचे आदरणीय भागवत भाऊ वैकुंठाला गेले, पण त्यांचं नाव घेताना ते जर वैकुंठाला गेले तर कुठलं तरी एक नाव घेतलं पाहिजे ना. आमचे ज्ञानेश्वर भाऊ, हा सर्व परिवार जो आहे हा या कार्याला चिकाटीने अशा प्रकारचा चालवतो आहे. त्यांनाचंही मी कौतुक करतो आहे, त्यांना धन्यवाद देतो आहे. आणि ज्यावेळेला ते भजन सुरू झालं आणि या कार्यक्रमाला आकार मिळाला, तत्काळात धुमेगावची वारकरी संप्रदायाची मंडळी, सज्जन मंडळी, धर्माला मानणारी मंडळी, असे सर्व परिवारातले सर्व, गावातील सर्व मंडळी त्यांनी या कार्याला, मग ते झिपरे असोत, ते जांभूळ काय म्हणतो आपण त्याला, जांभळकर असो, सर्व मला यातून एवढं सांगायचं, सर्व गावातील मंडळीने आकार दिला. आणि आज या नामसप्ताहाला 100 वर्ष होतात, एक शतक महोत्सव आहे. आणि आशीर्वादही मोठा आहे ना महाराज. आदरणीय पूज्य निगमानंदजी महाराज, त्यांचा आशीर्वाद आहे. आदरणीय आमचे हरिभक्त परायण, आमचे परमस्नेही पूज्य शिवाजी महाराज, त्यांच्या शुभहस्तेच आपण केलं आहे, आशीर्वाद आहे. आज आमचे महाराज जे आहेत, एक एकाहुणी बळी हनुमान महाराज. तसे स्थानिकमधला जर विचार केला तर आमचे सहकारी जे आहेत, जालेंद्र महाराज, आमचे अंकुश महाराज, आमचे रामेश्वर महाराज, सर्वांचे नावं काही मला जुळणार नाही, असे अनेक मंडळी आहे. आणि तुम्ही गावकऱ्यांनी इतका मोठा कार्यक्रम करणं सोपं थोडी आहे. म्हणून तुम्ही जे सहकार्य या नामसप्ताहाला करत आहात, तुम्ही जे कोणी अन्नदान करताय, कोणी आर्थिक सहयोग देत आहे, कोणी मंडप झाडतो आहे, असे ज्या बाबी आहेत सर्व, अगदी मंडप लाऊडस्पीकराने सुद्धा चांगलं आहे. मला वाटलं सुरुवातीला जरा कचकच दिसते का काय, पण जुळलं बरोबर. एकदम चांगला मंडप आहे, मंडपही चांगला, साऊंडही चांगला. कुणाच्या लग्नात लागला तर नक्की यांच्याकडे संपर्क करा. जाहिरातच आहे. म्हणजे जर काही कमी जास्त झालं, नाम सप्ताह मोठा आहे, थोडे कमी जास्त झालं ते धकून घेतील. आपली जाहिरात का कमी झाली म्हणजे तुम्ही कमी द्या असं नाही. पण समजा अडचण आलीच तर धकूनही घेतील ना. काय त्याची काय अडचण येतच नसते वारकरी संप्रदायात. असू द्या, आता पुढे चला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीत सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जगद्गुरु तुकोबारायने. विठ्ठला विठ्ठल. आपली पद्धती अशी आहे की जसं एक निबंध जर लिहायचा झाला तर आपण निबंध लिहितो, पण एक पॅरेग्राफ झाला की पुढे पूर्णविराम.
मग ती ओळ सोडून देतो आणि खालच्या ओळीवर लिहायला सुरुवात करतो. तसं इथे एक एक विभाग झाला शब्दातला, एक एक पॅरेग्राफ झाला सांगण्याचा, तर मग विठ्ठल 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 म्हणतच राहावं. पण पॅरेग्राफ संपला की मग विठ्ठल विठ्ठल असे. तसं आता एक भाग संपला, आता दुसरा भाग तो काही जास्त वेळ चालणार नाही, कारण कुठल्याही स्थितीत कार्यक्रम मोठे आहेत. 2 वाजता रामायण होणार आहे, मध्ये आपलं जे भजन राहिलं ते सुद्धा भजन होणार आहे. हत्तार आला असेल ना, ते होणार आहे, कारण लहान संख्या थोडी आहे, मोठं आहे. म्हणून वेळेत थांबणं हे माझं कर्तव्य आहे. खरं म्हणजे आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं सांगणं आवश्यक वाटलं, म्हणून तो विषय मी तुमच्या पुढे ठेवला. जगद्गुरु तुकोबाराय याने असा विचार केला, हे सर्व जनता जनार्दन जे आहे हे यांचं कल्याण झालं पाहिजे, यांच्या जीवनातला अंधकार संपला पाहिजेत, यांच्या जीवनात सुखाची पहाट निर्माण झाली पाहिजेत, यांच्या जीवनातली जन्ममरणाची परंपरा खंडित झाली पाहिजेत, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजेत. म्हणून यांना कुठेतरी एक योग्य प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यात जीवन असं आहे, दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशेवर आरूढ करणं हे खरं म्हणजे मोठ्यांचं काम आहे, संतांचं काम आहे. कारण साधू म्हणजे मोठे आहेत, साधू थोर जाणा. मी असा विचार केला, मोठा शब्द वापरला पण त्याला कुठलं सांगता येईल का प्रमाण, म्हणून हे ताबडतोब सापडलं, साधू थोर जाणा म्हणजे ते मोठे आहेत. मग अशा संतांनी विचार केला की हे तर दिशाहीन झालेला समाज आहे. स्वैराचार, भ्रष्टाचार, अनाचार, अनैती, विचारहीनता, विचार दुर्बलताची आहे. तिने आज कळस वाढवलेला आहे. योग्य काय, खाद्य काय, पेय काय, करणे काय, शास्त्र काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय, ही कळायची पंचायत झाली. ही आजची स्थिती आहे. आणि नको त्या ठिकाणी धावतात अशी स्थिती आहे. म्हणून दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशेवर आरूढ करण्याची आवश्यकता आहे, हे तुकोबाराय ज्ञानोबारायांनी विचार केला. आणि मग त्यांनी असा विचार केला की आता यांचं कल्याण झालं पाहिजे. पण हे जे लोक आहेत हे कुठेही विश्वास ठेवतात, त्यांना विश्वासाची योग्य जागा दाखवणं महत्त्वाचे आहे. कुठेही विश्वास नको त्या ठिकाणी विश्वास ठेवला तर आपल्या आयुष्याचा वेळही निघून जातो आणि केवळ बरबादी होत आहे. तुम्ही पाहता आता हे 4-8 दिवसातलं प्रकरण, आणि फार मोठा माणूस आहे हो, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अरे तो मोठा असेल, पैशाने मोठा असेल, त्याची वैचारिक पातळी कमी असली पाहिजेत, हा त्याचा अर्थ आहे. जर वैचारिक पातळी वाढवायची असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दाचा विचार करा, तुमची वैचारिक पातळी वाढवू शकते, अन्य ठिकाणी नाही. तुम्ही भौतिक दृष्टिकोनातून मोठे असाल, पण आमच्या क्षेत्रात ते तुम्ही मोठे नाही. पण असे मोठे म्हणवणारे जे आहेत ते अयोग्य ठिकाणी विश्वास ठेवला तर काय स्थिती निर्माण झाली हे आठवड्यात आपण शोधतो आहे. म्हणून विश्वासाला योग्य ठिकाण असण्याची आवश्यकता आहे. कुठेही विश्वास ठेवू नका, नको त्याच्याकडे जाऊ नका. ज्याची जागा जो योग्य असेल, ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं जीवन कृतार्थ होईल, ज्याच्याकडे गेल्यानंतर आपल्या जीवनात अखंड सुख मिळेल, अशा ठिकाणी विश्वास ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून एक विश्वासाची जागा ही आपल्याला दाखवलेली आहे. विश्वासाची जागा दाखवली, मान्य. आता ही जी विश्वासाची जागा दाखवली, कारण संतांनी तुकोबारायांनी असं केलं आहे की मूळतः काही वाचिक साधन जगाच्या पुढे ठेवलं आहे, त्या साधनाचा स्वतः अवलंब केला. वाचिक साधन कायिक, बरं का गिरीधर महाराज, वाचिक कायिक हे सर्व काही अंतःकरणातील असा भाव जगापुढे ठेवला. आणि वाचिक जे आहे ते सांगत असताना प्रभू चिंतन तर केलंच, पण समाजाला दिशा दिली. अहो तुम्ही जागे व्हा, अहो तुम्ही चिंतन करा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरण ठेवा माथा, चुकव्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा, चुकव्यथा जन्माच्या. जन्माची व्यथा चुकवायची असेल तर हे करणं आवश्यक आहे. राम राम स्मराधी, लाहू करा गाठ घाला मुळबंदी, सांडा भाऊ घ्या उपाधी, लक्ष लावणी राहा गोविंदिका. अहो रामाचं देवाचं नाव घ्या, अहो हे काम करा. आता उघडे डोळे जरी अद्यापी न कळे, मातेच्या खोळी दगडाला पोटासी, मनुष्य द्यायचा निध, साधेल ते साधा सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. अहो हे करा.
बघू चिंतन करा, प्रभू चिंतन करा, नामस्मरण करा, हे सतत सांगितलं. कारण हे अतिशय सोपं आहे. कलियुगा माझे करा हे कीर्तन, म्हणजे हे जे आहे असं करा तुम्ही, हे सोपं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्व दुर्लभ वेळा जाणे, अशी स्थिती होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व आवणी, शहाणा तो धने घेतो इथे. म्हणून नामस्मरण करा हे सांगितलं. स्वतःही नामस्मरण केलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी शहरे जपे सदा, म्हणजे स्वतः चिंतन केलं आणि जगाला नामस्मरण करण्याचा एक हितोपदेश केला, प्रबोधन केलं. आणि हे सांगत असताना असं तर सांगितलंच, अहो राम राम स्मरा आधी करा वासुदेव स्मरण. अहो हे 100 वर्षानंतर योग आला, तर आता तरी तुम्ही नामस्मरण करा. पण लोक ऐकत नाही, ऐकण्याच्या तेवढ्या मनस्थितीत नाहीत. त्यावेळी तुकोबाराने लगेच बदल केला. अंकुश महाराज एकदम बदल. कसं काय बदल केला माहिती तुम्हाला? आता हा बदल असा केला की सांगितलं, अहो रामस्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा, पण तसं ऐकत नाहीत. मग हा प्रयोग केला, कर जोडून लगोनिया पाया विनवितो. अतिशय सुंदर प्रमाण. तुम्ही म्हटल्यानंतर काय अडचण नाही का? अतिशय सुंदर, अतिशय व्यवस्थित. फक्त मला त्यातून पहिला, कारण कीर्तनातली गंमत अशी असते, 1 मिनिट मागे पुढे झालं किंवा काही सेकंद मागे पुढे प्रमाण गेलं तर मार्क कमी होऊन जातात, अशी गंमत आहे. आता सुरुवातीला असं आहे, सुरुवातीला असं आपण काय करतो, असं सांगतो माऊली, हे ऐका बरं, हे आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही ऐका. आपा एवढं आमचं काम तुम्हाला करावं लागेल. पुढचं नाही ऐकायला लागलं माणूस काय करतो माहिती आहे का? हात जोडतो. हात जोडून तुम्हाला सांगतो, आमचं ऐका. कर जोडून विनवितो तुम्हा, असं हात जोडून. आता हात जोडून नाही जमलं तर मग लगोनिया पाया विनवितो. लगोनिया पाया विनवितो. लगोनिया पाया विनवितो. लगोनिया पाया विनवितो. करे टाळी बोला मुखी नाम, 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 करे टाळी बोला मुखी नाम. महाराज जे आहेत ते आता इथेच गाठ पडली असं नाही, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात गाठ पडते, महाराष्ट्राच्या बाहेरही गाठ पडते. कारण अगदी त्यांची तयारी अतिशय फार जबरदस्त तयारी आहे. पण घासावं लागली असेल ना जास्त घासल्याशिवाय काहीच जमत नाही. हे तितकंच तुम्हाला सांगतो आहे. मृदंग असो का गायन असो का कीर्तनातला भाग असो. आता मला काही लोक भेटतात, ते प्रकाशभाऊ तुमच्या मागे मिटिंग असतात. कारण वारकरी महामंडळाचं राज्याचं अध्यक्षपद आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर. या मंदिराचा विश्वस्त आहे. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून जे वारकरी संप्रदायाला जो निधी मिळतो आहे त्या समितीत आहे. असे वेगळे कामं असतात. लोक मला म्हणतात तुम्हाला जर मिटिंग वगैरे असली ना, तर एक माणूस भेटला तेव्हा मिटिंग असली ना, तर मग जर कीर्तनाची अडचण आली तर मला सांगा तुम्ही. म्हटलं बरं तुम्ही करता कीर्तन? ते हो मग कीर्तन करतो. म्हटलं तुम्ही तर मागच्या वेळेस मी तुमच्याकडे आलो तुम्ही माळकरी नव्हते, या आषाढीला माळ घातली ना म्हणे. आता आषाढीला माळ घातली 2 महिन्यापासून कीर्तन करतो. आता ही कमालच नाही का?
अरे मी म्हटलं मी 50 वर्षापासून घासतो तरी अजून जुळून नाही राहिलं. तू म्हणतो 2 महिन्यात जुळलं. असं अवघड आहे. इथे घासावं लागते, अनेक वर्ष घासावं लागते. तेव्हा त्या अनेक प्रत्येक बाबतीत असं आहे, प्रत्येक बाबतीत तुम्हाला जर यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल ना तर त्या विषयाचं तुम्हाला पिसं लागणं आवश्यक आहे. तसं गायनाचं पिसं लागलं तेव्हा जमतं ते, म्हणून जमलं. चला लागून या पाया विनवित होत व्हा. म्हणजे पहिल्यानी सांगितलं जुळून नाही राहिलं असं वाटलं तर मग खरं जोडून विनवत होत व्हा. तेवढं नाही जमलं तर डायरेक्ट पाया पडतो ऐका. आणि आता पाया पडून नाही ऐकायला लागले तर मग बस बसायला काम. आता पुढे सिंधळीचे रडत येईल मग आता ऐकेच नाही. त्याच्यापेक्षा पुढं माणूस असं प्रयत्न करून पाहत असतं का हो एवढं काम करावं, नाही जमत हात जोडतो, नाही जमत पाय पडतो, त्याच्यानंतर जाय रे तिकडं काय तुझ्या आवाज खुटलं नाही अशी अवस्था असते. म्हणजे एकंदरीत तुकोबारायांनी या पद्धतीत सांगितलं. ही वाचिक साधना तुकोबारायांनी जगापुढे ठेवली आणि तिचा अवलंब केला. काही कायिक साधनासुद्धा तुकोबारायांनी आपल्यापुढे ठेवल्या. कायिक म्हणजे स्वतः केलं आणि मग लोकांनाही सांगितलं. म्हणजे तैसे संत जगी क्रिया करुणे दावे ते अंगी. म्हणजे तसं केलं. कारण असं म्हणतो ना आपण शिक्षकांना किंवा आजोबाला असं सांगायचं काम नाही, हे लय क कढईचा क ग गणपतीचा ग, त्याला काय गरज आहे. पण त्याला यावं या दृष्टिकोनातून. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी क्रिया करून जगाला सांगितलं. तुका म्हणे दाखवणी सांगे माझा अनुभव तुका म्हणे चाखुणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अशा पद्धती ते जगाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती जगाला सांगितली नव्हे, कृतीतून दाखवली. आता कृतीतून शब्द जो प्रयोग आहे त्यातून आपल्या पुढे मांडतो आहे की समजा आता ज्ञानोबारायचा विचार जर तुम्ही केला तर ज्ञानोबारायला आळंदी ते पंढरपूर तेव्हापासून तेव्हा गेले, आताही जातात आणि नंतर पुन्हा जाणारच आहे. पंढरपुरा नेईन गुढी ज्ञानोबाराय तेव्हापासून जातात आणि आजही जातात. काय गरज होती ज्ञानोबारांना? गरज होती? कुठे जातात ज्ञानोबाराय? पंढरीला, पंढरपूरला. कोणाकडे जातात? पांडुरंगाकडे. आणि ज्ञानोबाराय कोण आहे? ज्ञानोबाराय कोण आहे? अहो ज्ञानोबाराय म्हणजे अवतार पांडुरंग नावं ठेवेले ज्ञानी, प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. मग आता पांडुरंगाकडे जायची काय गरज आहे? अर्थात ज्ञानोबारायांना पंढरीला जायची काय गरज आहे? काही आवश्यकता नाही. पण तुम्ही आम्ही जावं म्हणून ते स्वतः गेले, हा त्याचा अर्थ आहे. जगद्गुरु तुकोबाराय देहू ते पंढरपूर. काय गरज आहे? तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले. तुका विष्णू नाही दुजा. काय गरज आहे? तेच आहे प्रत्यक्ष. पण तुम्ही आम्ही जावं म्हणून ती क्रिया स्वतः केली आणि जगापुढे ठेवली, हा त्याचा अर्थ आहे. श्री संत नाथ बाबा. काय गरज आहे? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. काही गरज नाही. पण लोकांनी ते करावं तेवढ्यासाठी ते साधन त्यांनी काही साधन आपल्यापुढे ठेवलं आहे. आणि काही अंतःकरणातील साधनसुद्धा आपल्यापुढे ठेवलं आहे. काय अंतःकरणातील साधन आहे? हा विश्वास, हा जो आहे एक मानस साधन आहे. हे सुद्धा जगापुढे ठेवलं आहे. स्वतः केलं आणि जगाला सांगितलं. अहो काय केलं पाहिजे? अहो संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवा. त्या अभंगाच्या पहिल्याच्या
मंडळीने टिकून ठेवलं आहे. जुन्या मंडळीचे कमालच आहे बस. आणि आज विशेष मला वाटलं आमचे जे मुलं आहेत ते कुठल्या संस्थेतले आहेत? ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे आहे का? अशा संस्था महाराष्ट्रात अजून निर्माण होण्याची गरज आहे. पण मात्र जे संस्था चालक आहेत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक नियमाचं पालन करणं ही पहिली गरजेची बाब आहे. पहिली गरजेची बाब. आणि असे मुलं तयार झाले की उद्याचं भविष्य आहे. असे मुलं तयार झाले पाहिजेत. कारण त्यांनी कुणाच्या संगतीत राहायचं. त्यांचे जे गुरुजी असतात ते कुणाच्या संगतीत राहतात, ते कसं राहतात, कुठे खातात, कुठे पितात, किती वाजता उठतात, त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. त्याच्यावर या मुलांचं भविष्य अवलंबून आहे. म्हणून अशा संस्था निर्माण व्हाव्यात आणि अशा संस्थेला आपण लोकांनी एक सर्व शक्ती दिली पाहिजेत अशी सुद्धा माझा महाराज समाजाला माझे हात जोडून विनंती आहे. अशा संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. संस्थेला ताकद दिली पाहिजे. कारण याची आज भविष्यात उद्या या गोष्टीची गरज आहे. कारण आज पूर्ण युवा पिढी जी आहे ही नको त्या रस्त्याने चाललेली आहे. मायबापाच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात आज जवळजवळ 60% आपल्या आईवडिलाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आहे. हे आजचे दिवस आले. म्हणून आता तर बिलकुल काळजी नाही, ताकदी नाही, लक्ष देण्याची या गोष्टीकडे आवश्यकता आहे. या पोरांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुंदर टाळ वाजवतात, अतिशय चांगल्या पद्धतीत राहतातही व्यवस्थित. चला, मला आता काय एकदम मिनिट एकदम कमी आहेत. कारण तेवढ्या कमी मिनिटात पूर्ण अभंग तुमच्या लक्षात आला पाहिजेत एवढं मी प्रयत्न करणार. तास नव्हे, अर्धा ताससुद्धा शिल्लक नाही. अर्धाही शिल्लक नाही. जवळजवळ पाव तासाच्या पेक्षा थोडं शिल्लक आहे आणि तेवढ्यात पूर्ण करणार आहे. मग संताचे पायी हा माझा विश्वास. कुणाच्या पायी विश्वास आहे? कुणाच्या ठिकाणी विश्वास आहे? संताचे. कोण संत आहेत? 4-5 वाक्यात सांगणार आहे. कोण संत आहेत? जे सतत देवाचं चिंतन करत राहतात ते संत आहेत. ज्यांचा विषय देव आहे ते संत आहेत. ज्यांचा विषय आहे ते जीव आहेत. बघा, जे द्वंद्वात अडकलेले आहेत ते जीव आहेत. जे द्वंद्वातीत आहेत ते संत आहेत. जे आसक्त आहेत ते जीव आहेत आणि जे अनासक्त आहेत ते संत आहेत. जे 2 प्रकार आहेत महाराज, 2-3 प्रकार म्हणतो आपल्या पुढे. जे देहाबद्दल ज्यांच्या जीवनात द्वेष आहे ते जीवच आहेत आणि देहाबद्दल ज्यांच्या जीवनात आसक्ती आहे तेही जीवच आहेत. म्हणजे एक नको झालं आहे, आत्महत्या करायला तयार आहे आणि एक भोगासाठी काही करायला तयार आहे. हा आसक्त जो आहे. हे 2 आहेत. पण तिसरा वर्ग जो आहे, तिसरा वर्ग हा संत आहे. बस. देह जावत वा राहू पांडुरंग दृढ भाऊ हा संतांचा भाव आहे. हे संत आहेत. किंवा त्यातून सतत चिंतन करतात. म्हणजे दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे कृष्ण विष्णारी गोविंद या नामाचे लेख प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते ते संत आहेत. आणि इकडे जर आपण द्वंद्वाच्या बाबतीत पाहिलं तर जीही द्वंद्वाधिक दुराविले ते संत आहेत. कुठलं द्वंद्व नाही. निर्माण मोहाचे धंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैरी मुक्ता सुखदको सज्ञ कच्चंद मुढा पदम म्हणतात. तरी म्हणजे असे जे आहेत ते संत. किंवा अमानितो मदंभित्व अंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौच सर्वात्मी निग्रह पुच्छता डोळा न दिखावी स्वकीर्तिकाने नाही गावी अमुके शुणावे शेचुडुका वाचस्पतीचे नाही पडे सर्वता तरी जोडे परी वेळवी माझे दळे मै मै भेणे ते संत आहेत. बस पुढे आसक्त विश्वंग पुत्रदार गृहादिशु नित्यांचं समचित्तत्व मिष्टानिष्टपदिशु तरी जो या देहावरी उदास ऐशापरी उगिता जैसा बिडारी बैसलाही का वृक्षाची सवली वाटे जाता मिळाली घरावरी ते तुले असतानाही असे संत आहेत. आणि असे जे संत आहेत त्यांच्या ठिकाणी माझा विश्वास आहे. विश्वास म्हणजे विश्वास आणि श्रद्धा हे 2 भाग हे एकच आहेत. हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. विश्वास आणि श्रद्धा. फक्त एक मोठी गंमत याच्यात आहे. एक पुल्लिंगी आहे आणि एक स्त्रीलिंगी आहे. हा श्रद्धा म्हणता येईल का? म्हणता नाही येणार. हा श्रद्धा नाही म्हणता येणार. ही श्रद्धा आणि ही विश्वास. हा विश्वास एक पुल्लिंगी आहे आणि एक स्त्रीलिंगी आहे. पण दोन्ही मात्र एकच आहे. असं म्हणलं भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. म्हणजे जसं भवानी आणि शंकर वेगळे जरी वाटले तर अर्धनारी नटेश्वर ते एकच आहे, तसं श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एकच आहे. मग आता तुकोबारायांची श्रद्धा जी आहे म्हणजे विश्वास श्रद्धा एकार्थी मग कुठे असेल? कोणती श्रद्धा असेल? श्रद्धा आपण 3 पाहतो आहे.
तामस श्रद्धा, राजस श्रद्धा, सात्विक श्रद्धा आणि श्रीमद भागवतामध्ये आणखी एक श्रद्धा आपल्या पुढे येते, त्याला निर्गुण श्रद्धा असं म्हणतो आपण. मग हे कोण आहे? आपण कधी कधी म्हणतो ओ हा माणूस तमोगुणी आहे. त्याच्या हालचालीवरून, त्याच्या प्रक्रियेवरून आपण ठरवतो हा माणूस. पण व्यक्ती पाहून त्याची श्रद्धा ठरवल्या जात नाही, त्याचा गुणसुद्धा ठरवला जात नाही. त्याची श्रद्धा कोणत्या गुणाकडे आहे ते पाहून मग ती व्यक्ती कशी आहे हे ठरवलं जातं. आणि मग काय कसं शास्त्र अगदी अर्ध्या मिनिटात म्हणतो आहे. कोण तामस श्रद्धा कोणती असेल? जो अधर्माचरण करतो, जो निषिद्ध कर्माचं आचरण करतो, तो आहे ती श्रद्धा त्याची जी आहे. तो अधर्माचं आचरण करतो त्याला म्हणायचं तो तमोगुणी श्रद्धा त्याची आहे. जो सकाम कर्माकडे वळलेला असतो, कर्म करण्यात जो असं गुंग होऊन जातो, तो राजस श्रद्धेतला आहे. आणि आध्यात्मिक श्रद्धेकडे म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाकडे जे आकर्षित होतो तो सात्विक श्रद्धेचा आहे. आणि देवाच्या सेवेकडे आकर्षित होतो तो निर्गुण श्रद्धेचा आहे. विठ्ठला विठ्ठल. तुकोबारायांची कोणती श्रद्धा असेल? तामस श्रद्धा म्हणता येत नाही. त्याचं कारण असं, तुकोबाराय जे आहे हे प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहे. धर्मासाठी जगात आले. बस धर्माचे पाळणं करणे, पाखंड खंडन, धर्मासाठी जगात आले. मग जो अधर्माने वागतो तो अंधश्रद्धे आपला तामस श्रद्धेवाला. मग तुकोबारायची तामस श्रद्धा नाही, मग राजश्रद्धा म्हणायची का? तर त्याच्यात एक प्रश्न पुन्हा निर्माण झाला. आपण असं म्हटलं भोगाकरता कर्माकडे जो धावतो तो राजश्रद्धेवाला. पण मग त्याच्यात तर कर्म करण्याचं आपल्यालाही सांगितलं, कर्मेषु भजावा असा शब्द म्हटला. पण मग हे सुद्धा साधू संतांच्या बाबतीत काय ठरवता येईल? पण त्याचा एक पर्याय असा निघतो आहे, जे सकाम कर्मावाले आहेत ते राजश्रद्धेचे आहेत. ज्यांचं निष्काम कर्म आहे ते राजश्रद्धेत येत नाही. कारण त्याचं कारण असतं, त्यांचं कर्म जरी केलं तर कर्तृत्व मद आणि फलस्वाद तिथे नसतो, म्हणून त्यांची राजश्रद्धा नाही. मग त्यांची कोणती श्रद्धा आहे? त्यांची आध्यात्मिक श्रद्धा आहे. आध्यात्मिक श्रद्धा म्हणजे जे हा सर्व गीतेतला विषय आहे, तर आध्यात्मिक किंवा ज्ञानेश्वरीसुद्धा त्या पूर्ण वेळ आल्या आहे. तर त्याची आध्यात्मिक श्रद्धा म्हणजे ज्ञानाकडे असलेली श्रद्धा. आणि दुसऱ्या वाक्यात बोलतो आहे ज्ञान आणि संत याच्यात अंतरच नाही, हा त्याचा अर्थ आहे. कारण संत आणि ज्ञान तू तव ज्ञानाचीच मूर्ती अशी स्थिती आहे. किंवा असं म्हणणं ज्ञानोबाराच्या संदर्भात, ज्ञानियाचा शिरोमणी वंद्यजो का पुच्छस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. किंवा ज्ञानियाचा गुरु राजा महाराज. ज्ञानी लोकांचे गुरु कोण आहेत? तर आमचे राजे ज्ञानोबार आहेत. म्हणजे ते ज्ञानाचे मूर्ती आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणून संत आणि ज्ञान याच्यामध्ये अंतरच नाही. तुकोबारांच्या बाबतीत तरी आपण विचार केला, वेदाचा तो अर्थ आम्हाचे जे ठाव म्हणजे पूर्ण ज्ञान. आता त्यातला दुसरा भाग तुमच्याकडे ठेवतो आहे, म्हणजे अगदी पूर्णपणे लक्षात येण्यासाठी माऊली एक ओवी मांडतो आहे. ज्ञान आणि संत हे एकच आहे, एकच ओवी आहे. जेने मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार परू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावर. ज्ञानोबा म्हणतात मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयात सद्गुरू आहे, त्याच्यामुळे मी या संसारातून तरुण गेलो. मग आता आदर कुणाबद्दल पाहिजे? सद्गुरूबद्दल पाहिजे का दुसरं कोणाबद्दल पाहिजे? तरले कोणामुळे? सद्गुरूमुळे. आणि तिथे काय म्हणतात बघा, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. आमचा आदर कुठे? विवेकावर आहे. याचा अर्थ असा आहे, विवेक म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे सद्गुरू, विवेक म्हणजे सद्गुरू, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून सद्गुरू, विवेक, ज्ञान, ज्ञान आणि संत यात अंतर नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून तुकोबाराय त्यांची सात्विक श्रद्धा अशी आपल्याला म्हणता येईल. आणि निर्गुण श्रद्धा जी आहे देवाची सेवा. आता देवाची सेवा जी आहे तर तुकोबाराय म्हणतात मी संतांवर विश्वास ठेवला, मी संतांची सेवा करणार आहे. पण देव आणि संत हे वेगळे नाहीच आहे. भक्त तोच देव आहे, देव तोच भक्त आहे. किंवा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तुकोबारायांची श्रद्धा जी आहे ही सात्विक श्रद्धा आहे आणि निर्गुण श्रद्धा आहे, हा सिद्धांत आहे. पण इथे शब्दप्रयोग पुन्हा असा आहे, विश्वास. प्रत्येक गोष्टीसाठी विश्वासाची आवश्यकता आहे, विश्वास. म्हणून तुकोबारायांनी संतांच्या वरती विश्वास अशा प्रकारचा. तुम्हाला साधं जेवण करायचं असेल तर त्या अन्नावर तुमचा काय लागेल? ज्याने वाढलं त्याच्यावर तुमचा विश्वास लागेल. प्रत्येक गोष्टीत असं इथून मला खाली उतरायचं आहे. आता खाली उतरायचं म्हटल्यानंतर मी असं पाहायला लागलो आहे. पहिल्यांदा जागा पाहिली,
माझा जागेवरचा विश्वास बसला. मग डोळ्यांनी ते पाहिलं होतं, माझा डोळ्यावर विश्वास बसला, ते बरोबर आहे. डोळ्यांनी ते अंतःकरणाकडे जबाबदारी सोपवली की बाबा काय करायचं आहे. तर अंतःकरणाने सांगितलं काही हरकत नाही, ती तयारी आहे, होऊ शकतं. पण नंतर मी विचार केला, आपला पाय दुखतो आहे, जमेल का. नंतर माझा विश्वास बसला माझ्या पायावर. म्हणजे एक गोष्ट जरी करायची असेल 4 ठिकाणी विश्वास बसला. जागेवर विश्वास बसला, डोळ्यावर विश्वास बसला, अंतःकरणाच्या ठिकाणी विश्वास बसला आणि पायावर विश्वास बसला. म्हणजे सर्व ठिकाणी प्रत्येक बाबतीत असं आहे की विश्वास हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि वारकरी संप्रदाय नव्हे, संसार जरी करायचा असेल तर विश्वास हे भांडवल अशा प्रकारचं असावं लागतं. विश्वास ठेवावा लागतो, विश्वासशिवाय भागत नाही. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर जायचं असेल तर विश्वासरूपी भांडवल जे आहे त्यांनी ते आपल्या जवळ घ्या आणि मग रस्त्याने चाला. म्हणून संत कोबारे म्हणतात, माझा संतावर विश्वास आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि मी त्यांचा सर्व भावे ध्यास झालो, कायेनं, वाचेनं आणि मनाने. अहो त्यांचं तुम्ही चिंतन जरी केलं तरी पाप नाहीच होत आहे. असं म्हणतात ना, हेची देवा उत्तम, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. ती उत्तम अशा प्रकारची आहे. समजा आपण वारीत चाललो आहे, दिंडीबरोबर निघालो, असं चालता चालता कोणती सेवा सुरू आहे, कायिक सेवा सुरू आहे, चालायला लागलो आहे, कायिक सेवा सुरू झाली. कायिक सेवा सुरू होता होताच आपलं चिंतन सुरू आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, असं चिंतन सुरू आहे. कोणती सेवा झाली, वाचिक सेवा झाली. आणि अंतःकरणात आहे मी आता गोदावरीमध्ये जाणार आहे, मला नाथबाबांचं भेट होणार आहे, नाथबाबाचं दर्शन होणार आहे. हे एक अंतःकरणात तळमळ अशा प्रकारची आहे. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक मी अशी सर्वतोपरी त्यांची सेवा करणार आहे. का बरं तुकोबार आहे. तेथे माझे हित करते सकाळ, तेथे माझे हित करते सकाळ, तेथे माझे हित करते सकाळ, तेथे माझे हित माझे हित करे ते सकाळ. षष्टीचा प्रयोग आहे नाही का, तेची चकारात्मक, तेची आपण म्हणत का तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. षष्टीचा प्रयोग म्हणजे तेची, ते सोडून कोणी हित करणारच नाही. बाकीच्यांना ते ज्ञान नाही, कारण तेच हिताचा विचार करून आले. शोधून आले संत हिताहित जगाचे, म्हणून ते माझं हित करतात. त्याची माझे हित करी ते सगळं, जेने हा गोपाळ कृपा करी. त्याच्या योगाने जगाचा मालक जो आहे हा सुद्धा कृपा करतो आहे. मग तुकाराम महाराज काही जर अडचण आली, काही पंचायत झाली तर मग काय, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आने जोडे सर्व सुख. जर काही थकलं भागलं तर ते मला ते नेतील, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत नेतील, शेवटच्या स्थानावर पोहोचवतील. काय आमचे आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी घोले बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा घोले सांगायचे की आपण असं म्हणतोय तेव्हासुद्धा भागलिया मज वाहतील कडिये. कडिये शब्द नाही, भागलिया मज वाहतील कडे. आपण म्हणत का आमच्या गुरुजींचा परमार्थ कडेला गेला, म्हणजे योग्य स्थानापर्यंत जाऊन पोहोचला. तसं ते योग्य स्थानावर नेऊन पोहोचवतात, अडचण येऊ देत नाही. म्हणजे यात काय अडचण आहे, जर पारमार्थिक क्षेत्रात काही अडचण आली, थकलं भागलं तर चहा घ्या, नाही जमलं तर कॉफी घ्या, ते नाही जमलं तर दूध घ्या, काहीतरी घ्या.
थकलं बघ. पण इथे बाबा वेगळं आहे. म्हणजे काय वेगळं आहे तर इंद्रियाचा निग्रह आणि मनाचा निग्रह अतिशय कठीण आहे. इंद्रियाचा निग्रह तर एवढा कठीण आहे, 2 वेळा आपल्या पुढे ठेवतोय. जे सारसा हे गडिता होय वावनवसा गाडिता का भनंग दौडिता भाव नवरुणी माये पुढे ने बाळक काळे नेता जे एकूण ते एक होय का उदक तुटतामिनं. अशी स्थिती इंद्रियाचा निग्रह करताना आहे. आणि मनाचा निग्रह तर कठीणच आहे, कारण तेच मुळात राघव आहे. कोण? गिरीधर महाराज. मन अहो इतकं विचित्र आहे ते. एक उभी सांगतो हां, फार फार विचित्र. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्यशी हातोफळी डावीत जाई. बुद्धीला छळवणारं, निश्चयाला टाळणारं आणि धैर्याच्या हातावर उतरू देऊन धसदिशा भटकणारं जे ते मन आहे. बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ पुरे प्रमाण. म्हणून असं जे मनाचा निग्रह आणि इंद्रियाचा निग्रह असा अडचणीचा असतो. पण ज्यावेळेस आपण संताकडे जातो आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवतो आहे, त्यांचं दास्यत्व पत्करतो आहे, त्यावेळेस ते सांगतात बाबा घाबरू नको. नाभी 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 ऐसे बोलिले वचन. काळजी करायची नाही. थोडे आहे चिंता करायचं काम नाही. आणि ते पोहोचवतात तिथपर्यंत. भागल्या माझं वाहतील कडे त्यांचे आणि जोडे त्यांच्या सानिध्यात सर्व सुख मिळणार आहे. कारण त्यांच्या सुख एक हे चेठाई बहुपायी संतांच्या. सुख तेथेच आहे. सुख या संत समागमे नित्य नावे तुझे या नामे बस पुरे. म्हणजे सुख संताजवळ आहे म्हणून त्यांचे आणि जोडे सर्व सुख. मग तुकाराम महाराज हे आमच्या लक्षात आलं किंवा आता की त्यांच्या सानिध्यात सुख मिळणार आहे. पण तुम्ही काय करणार आहात ते बघा. ते तुमचं हित करणार आहे. गोपाळ त्याच्या योगाने कृपा करणार आहे. 2 त्याच्यामुळे हित करणार आहे. गोपाळ कृपा करणार आहे. अडचण आली तर तुम्हाला ते कडेपर्यंत नेणार आहे. त्यांच्या सानिध्यात सुख आहे. माऊली महाराज 4 गोष्टी मला आठवल्यात. 4 वाक्य मला कसे आहेत. येथे आम्ही काय करणार आहोत हे 4 वाक्यात सांगितलं आहे. मी त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवणार आहे. 1 मी त्यांची सेवा करणार आहे. 2 मी शेष घेणार आहे. 3 मी त्यांचे वचन मोडणार नाही. 4 आणि हे 4 आणि ते काय करणार आहेत ते माझं हित करणार आहे. 1 त्याच्या योगाने गोपाळ कृपा करणार आहे. 2 अडचण आली तर ते मला कडेपर्यंत पोहोचवणार आहे. 3 त्यांच्या सानिध्यात सर्व सुख आहे. पहिल्या आणि चौथ्या चरणात आम्ही काय करणार आहे ते सांगितलं. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात त्याची फलश्रुती काय हा विषय ठेवला. बस पुढे करतो. म्हणून तुम्ही काय करणार आहात तुकोबार आहे. तुम्ही काय करणार आहे हे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
कृपा जे रे हा गोपाळ जे रे हा गोपाळ कृपा तुका म्हणे शेष घेईन आवडी. शेष घेईन म्हणजे उष्ट नव्हे. उष्ट म्हटलं तर यात यामम गतरसम पूतीपर्यंत स्तंच, म्हणजे हे जे म्हणतो आपण, किंवा त्यातला एक भाग आपल्याला म्हणता येईल, उच्चिष्टमपी जा मेध्य भोजनम तामस प्रियम, तो तामस आहार अशा प्रकारचा आहे. मग काय शेष घेणार आहे? त्यांनी आळंदी ते पंढरी वारी केली, ते आम्ही घेणार आहे. आम्ही तसं करणार आहे. वचन मोडी बोलिले ते आम्ही काय करणार? त्यांनी बोललेलं वचन आम्ही मोडणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. मग का बरं असं का करणार? त्याची माझं हित करीत हे सगळं जेणे हा गोपाळ कृपा करी. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा संदेश एवढाच आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्व्यसनी राहावं. एक कुठलंही व्यसन हे शरीराला घातक आहे. मी तुमच्यापुढे उभा आहे म्हणजे रामेश्वर सर्वांना माहीत आहे की किती 50-60 वर्षापूर्वी एवढं तरी ताप आली होती. 60-70 वर्ष झाले, 50-60 वर्ष झाले असतील तेव्हा आली होती. त्याच्यानंतर अजून ताप आली नाही. डोकं आयुष्यात कसं दुखतं माहीत नाही. BP नाही, शुगर नाही, थायरॉईड नाही, काही विषय नाही. पण त्याचं कारण एक आहे की चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, सुपारी नाही, पान नाही, तंबाखू नाही. जेवण पाणी, पाणी जेवण, हा परिणाम आहे. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कुठलंही व्यसन ठेवू नका. व्यसन ठेवायचं असेल तर प्रभुचिंतनाचं ठेवा. सत्संगतीत राहा, सत्शास्त्राचं श्रवण करा आणि सत्संगात तुम्ही राहिलात, सत्शास्त्राचं श्रवण केलं, प्रभूचं चिंतन केलं, तीर्थक्षेत्राकडे गेलात तर निश्चितपणे तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि प्रभूची कृपा तुमच्यावर होईल. आणि प्रभूकडे सुद्धा एक विनंती आहे, देवा आमचा जो सर्व हा देवाचा भक्तवर्ग जो आहे यांना सर्वांना यांच्या जीवनात कुठल्याही क्षणात, कुठल्याही स्थानावर, कुठल्याही प्रसंगात यांच्या अंतःकरणात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको देवा, एवढीच देवाकडे विनंती करतो आहे आणि माऊलींच्या भजनाकडे वळतो आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.